दर्यापूर येथील अकोला मार्गावरील बालाजी जिनिंगमध्ये शनिवारी रोजी दुपारी 4च्या सुमारास अचानक आग लागल्याने यामध्ये भरमसाठ कापूस हा जळून खाक झाला आहे। या आगीमध्ये इंजिनाचे साहित्य सुद्धा जळालेले आहे। मात्र यामध्ये किती रुपयांचे नुकसान झाले हे अद्यापपर्यंत कळू शकलेले नाही। ही आग विझविण्यासाठी दर्यापूरसह नजीकच्या तालुका मुख्यालयातून पाठविलेल्या 4 अग्निशामक बंब यांनी ही आग नियंत्रणाखाली आणली। श्री बालाजी जिनिंगच्या आवारात असलेल्या कापसाच्या गंजीला सुद्धा काही प्रमाणामध्ये ही आग लागलेली होती। ही माहिती जिनिंगच्या संचालकांना कळताच त्यांनी त्वरित नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले होते। मात्र जिनिंगमध्ये बऱ्याच ठिकाणी आगीने पेट घेतल्यामुळे ही आग पाण्याची कमतरता असल्यामुळे नियंत्रणात येणार नसल्याचे दिसत होते। दर्यापूरसह अंजनगाव, सुरजी, मूर्तिजापूर, अचलपूर, अकोट येथून अग्निशमन बंब मागविण्यात आले होते। आग लागल्यानंतर धुरामुळे अकोला मार्गावरील वाहतूक सुद्धा काही काळ ठप्प झाली होती। बघ्यांची गर्दी सुद्धा यामध्ये असल्यामुळे वाहतूक बराच खोळंबली होती। दरम्यान आगीचे नेमके कारण मात्र कळू शकलेले नाही व या लागलेल्या आगीमध्ये किती रुपयांचे नुकसान झाले हे सुद्धा कळू शकलेले नाही। 2018 मध्ये सुद्धा बालाजी जिनिंगला 3 वेळा आग लागली होती। ही आग विझविण्यासाठी प्रशासनाचे लाखो रुपये खर्च झाले होते। मात्र जिनिंगमध्ये आग लागल्यास आग नियंत्रणात आणण्यासाठी शासनाने जिनिंग मालकांना काही नियम व अटी दिलेल्या आहेत। मात्र या जिनिंगमध्ये पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे छोटेखानी आग सुद्धा विझविला जाऊ शकत नाही हे विशेष। त्यामुळे उन्हाळा सुरू होण्याच्या पूर्वीच या जिनिंगला आग लागल्याने ही आग लागली का लावून घेतली अशी सुद्धा जनचर्चा दर्यापुरामध्ये सुरू आहे। दर्यापूर येथून आमचे प्रतिनिधी किरण होले यांचा हा वृत्तांत।